फायनली आम्ही आलोय मस्त फार्म हाऊसला आणि आज आम्ही मस्त इथे एन्जॉय करतोय. फुल एन्जॉय चाललंय, फुल गप्पा चाललाय, सर्व इथं आलेलो आहे मस्त आम्ही फुल फॅमिली. पूरी ऐसे संस्कारी बहू बनके काम करते. हा असे संस्कार तर काहीच नाहीये पण काम करताय ना म्हणून एन्जॉय. फक्त इकडनं तिकडे भटकायचे काम चालले आमचे. हो ना. मॉर्निंगला अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण तो लवकरच पूर्ण होणार आहे, थोड्या दिवसातच. मग तुम्हाला आम्ही दाखवतो कसं होतं. एवढा आनंद. भारी गार पाणी प्यायला पण मस्त. इथं सगळ्या फुलांचे झाड आहे, नारळाचं झाड आहे, केळीचं आहे. हो आणतो नाही आम्ही. इथं चुला मांडायचा प्रयत्न चालले आमचे. ते नको करू, ते चालू राहत काहीच करू नको. हा आमचा सुमो. मयुरी काय करतेस? कुकर शोधला. कुकर. हा आणि इकडं हा सगळा स्वयंपाक वगैरे बनवायचे सगळे भांडे इथं, मोठ्या मोठ्या कड्यांपासनं छोट्यांपासनं. हा जर पॉकेटच घेऊन जा. आणि ही बैठक आहे छोटीशी. अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. स्लॅब वगैरे झाला आहे, फरची वगैरे झाली आहे. याला जिप्सन वगैरे करायचं आहे वरती, पी जिप्सन. त्यासाठी ते ओपन सिलिंग ठेवलेली आहे. आणि हा असा इथं किचन बनवलेलं आहे फार्म हाऊसवर. हा डर्टी किचन आहे. मेन जो प्रोजेक्ट राहील आपला तो वरती राहील. इथं एक काय म्हणतात आपल्याला जे काय म्हणतात लोक सर्व करतील त्यांच्यासाठी बेडरूम आहे. हा वर जायला मस्त जिना आहे, आता दाखवत नाही कारण की रात्र आहे. आणि एक छोटंसं शेटर. ही जी गाडी आहे ना, ही माझं जुकी प्राण आहे. या गाडीवरच मी 4 व्हीलर चालवणं शिकलो आहे. खूपच इम्पॉर्टंट गाडी आहे माझ्यासाठी. उलटी करून घे एकदा. उलटी कर दादा की लॉक लाव. अशा प्रकारे चुला लावला जातो. माझ्याकडे पप्पा बंद केलं का आता? हा आपलं केलं. रुपाली बस इथे. अगं बस ना मी मोकळं बस ना. आणि झाडू आणि ओमू इथे झाड आहे. झाडवा तिकडे झाड मला कॅमेरा फक्त आईनवर आहे. मला एक दाखवतो. आता कांदे नाही आणले ना आम्ही, तिकडे कांदे शोधायला पप्पा आणि दाजी चालले. तिकडं कांदे लावले आणि ते कांदे आता उपटून आणता मस्त की. तिकडे कांदे तोडायचं काम चाललंय. इकडे चुला मांडून झालाय. आणि ती सुनबाई आमच्या इकडं पाणी भरताय. आणि इकडं पार्टी गँगची पार्टी चालू आहे. कोण चॉकलेट खातंय, कोणाला हार्ट अटॅक येतोय. बिचारी ताई, बिचारी ताई. थंबनेलचं नाव आपण ठेवणार आहे काहीच, बिचारी ताई. अरे 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 बिचाऱ्या ताईनी. आमचं सोम्या, ही आमची आई साहेब. चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आहे, पण हे करू का ते करू असं चाललं असेल डोक्यात. आणि हा हे आमचा मेंबर आहे, आजारी पेशंट बिचारा बसलाय शांत व्हा. अरे मी केला इंट्रो. तिकडनं कांदा पार्टी येते कांदा घेऊन.
शेतात असल्याचा फायदा, जर काही नसेल तर लगेच भेटून जातं. पप्पांनी मस्त कांदे तोडून आणलेले. हळू 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 हळू. दाजींनी शॉर्टकट मारलाय तिकडनं. पाय खराब झाले चालतील पण एवढं फिरून नाही यायचंय. हे इकडे कांदे असे. नाही, ताजे ताजे कांदे आणून दिले पप्पांनी तुला स्पेशल भाजीसाठी. कसं वाटतंय? छान वाटतंय. कापून दे मला. आमच्या ताईला आता चांगलं वाटतंय, मस्तपैकी कांदे सोलायला बसलीये. आणि इथं पिण्याच्या पाणीसाठी सोय करणं चालू आहे. मस्तपैकी धुवून बिवून पिण्याचं पाणी भरणं चाललंय. आणि इकडं मी मजा करतो. हॅलो, कशात? आठवडा. चुलीवरचा स्वयंपाक चाललाय आज. शिजवायला ये के बसायला 3-3 इथं. इकडे फेकून देते का? रुपाली ताई पहिल्यांदा ब्लॉक मध्ये आली व फुल लाजते. हे पाय कार्टून आमचं कसं पडतंय लांबला. अरे आयफोन आहे बाबा, यायला पाहिजेच. हे बघ आगपाय एकदम परफेक्ट येते. एकदम जोरात काम करताय. सासूबाईला हलकं काम पटतच नाही. असं इकडनं पडू का तिकडं पडू, हे करू का ते करू. हे आता इग्नोर चाललंय. आई पण तुझ्या हरकीच आहे, काम करताना फुल इग्नोर मारते. हा हा, हे पाहिजे. हा 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 हा, इग्नोर, लक्षच द्यायचं नाही काय म्हणता येईल. अगं आई किती स्वच्छ करशील, केव्हाची झाडूच मारते तू. बस झालं. समजलं का तुला? समज नाही समजलं, जाऊ दे मग. आपल्या डोक्यावरचा खेळ येतो, काय समजणार नाही. स्टेप बाय स्टेप चाललंय सर्व कार्यक्रम. मोकळ्यात बस असं काही झालं का ब्लॉक? नाही, तो कंटिन्यू चालू राहील आता. किती छान बघ ना पाणी प्यायला. रुपाली तर 4 दिन काही येईल मग उद्या. माझ्याकडे आमच्या डॉन कुकिंग पोरी अशा मागं पडते याच्या. लाजला लगेच लाजलं पोरग. आमचं पोरग लय लाजाडी. पोरगी पण लाजल रे, तुला पाहून एवढं लाजतो तू. अरे 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 सुमू एवढं लाजत. लाजरी महिना. अरे 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 अरे, किती मोकळं वाटतं ना. असं तिथंच राहून जा. तिथं काही टेन्शन नाही.
स्वयंपाक उलटे ना गॅसपेक्षा ह्याच्यावर लवकर चुलीवर. आणि तिकडे चाललंय गप्पा. ती गाडी म्हणजे पप्पांचा जीव की प्राण. अशा प्रकारे आम्ही मस्त फार्म हाऊसवर सगळ्यांनी खूप मजा केली, जशी तुम्ही बघितलीच. खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलं, मस्त डिनर केला, सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. आणि नंतर परत रात्री किती टाईम झाला बघितलंच नाही, आय थिंक 1-1:30 वाजला होता आणि आम्ही निघालो. आणि सचिनचा बर्थडेही स्टार्ट झाला होता. तर आमचा बड्डे बॉय अशा प्रकारे खूप जास्त खुश होता. आम्ही सगळ्यांनी त्याला बड्डे विश केलं आणि आम्ही घराकडे निघालो. आणि आमच्या त्या आमच्यासोबत आलेल्या त्यांना खूप जास्त कारमध्ये त्रास होत होता, त्यामुळे मग त्या पुढच्या छोट्या हत्तीमध्ये गेल्या. मोकळ्या हवेमध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटतं जरा म्हणून. आणि मस्त आम्ही आमची राईड एन्जॉय करत होतो, मस्त सॉंग्स. आणि खरंच गावाकडे शहरामध्ये सगळ्या फॅसिलिटी आपल्याला आहेच, पण जी एका शेतामध्ये राहण्याची जी ओढ आहे, जी मजा आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत, जो वारा आहे, त्यात काहीतरी वेगळीच आपुलकी असते. आणि तिथनं पाय हा निघत नाही. खूप छान वाटतं तिथे मोकळ्या हवेत जेवताना, सगळं एक्सप्लोअर करताना. तर कधी आम्हाला टाईम गेला हे अजिबातच कळालं नाही. सकाळी आम्ही एवढा सगळा प्रवास करून आलेलो होतो, तरी आम्ही संध्याकाळी हे सगळं काही अचानक प्लॅन झालं आणि मस्त एन्जॉय केलं. आता आमच्या बड्डे बॉयचा बड्डे आहे उद्या, तर चला तर मग विश करूयात त्यांना. विश यू हॅपीएस्ट बर्थडे वन्स अगेन. मे बी हा ब्लॉग लेट येणार, त्यांचा बड्डे होऊन जाणार. स्टे ट्यून गाईज.